हे बघा, काय? तुमच्या मुलाच्या हृदयाच्या नलिकेला एक छोटस भोक आहे, ऑपरेशन करावं लागेल. अर्थात तसं आताच काळजी करण्याचं कारण नाही, पण 10-12 वर्षांपर्यंत ऑपरेशन मात्र नक्की करावं लागेल. पण डॉक्टर तोपर्यंत? हा, तोपर्यंत मात्र त्याला खूप जपायला हवं. पण डॉक्टर, या ऑपरेशनला खर्च किती आहे? काय तसं हे ऑपरेशन करायला साधारण 30 ते 35 हजार रुपये खर्च येईल. 30-35 हजार रुपये? डॉक्टर, मी एक साधा ड्रायव्हर आहे. 300-400 रुपये पगार आहे मला. एवढे पैसे कुठून आणू? तुम्ही असं करा, एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घ्या, नाहीतर 10-12 वर्षांनी हा खर्च कदाचित 2-3 लाखांच्या घरात जायचा. हो. 1 मिनिट, काय झालं? काय नाही, प्रयत्न करून पाहतो. आपण असे अचानक गेल्यानंतर खुश होतील नाही तुझ्या 4 बहिणी? अचानक नाही काही, मी कळवलंय पत्रानं. हो, पण एक गंमतच केलीये. कोणती का? बाळ आहे बरोबर, एवढंच कळवलंय. मुलगा आहे का मुलगी आहे पसू दे, विचार करा. अरे श्रीपती, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? माझं दुःख सांगून तुमच्या आनंदावर विरजन कशाला घाल? ऐकूया साहेब. अरे पण काय सांगशील की नाही? साहेब, 40-50 हजार रुपये खर्च येईल असं म्हणाले डॉक्टर. एवढे पैसे कुठून आणू मी साहेब? अरे मी आहे ना, माझा मुलगा समजून मी करेन त्याचं. मग तर झालं. हे बघ, तू मागे बस, आज गाडी मी चालवतो. पण अगं तो टेन्शन मध्ये, त्याला कशाला त्रास? काय नाही होत, चल मी चालवतो. हळू चालवा गाडी. बाई, देवकीबद्दलचा राग आता मनातून काढून टाक. पण आपल्या परवानगीशिवाय मंगळ असलेल्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करायची काही गरज होती? अगं पण माही, झाली त्या गोष्टीला आता 2 वर्ष, विसर ना आता. 2 वर्षात एकतरी पत्र पाठवलं का? आणि आता पत्र पाठवते? अगं पण आता ती स्वतःहून येते असं कळवलंय ना पत्रात, मग झालं तर. हा, पण मुलगा की मुलगी कुणी ठरवायचं? आम्ही. अगं कुणी का असे ना, पण दुपारच्या आत आले म्हणजे झालं. संध्याकाळी ग्रहण लागते ना. अगं माही, राहू दे ना आता ते ग्रहण, अमावास्या, शकून अपशकून या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकू. तसं नाही ग, पण सुखरूप आले म्हणजे झालं. आले 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 आले, जायचं आता आपण मावशीच्या घरी. ललू नको, उगी 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 उगी. काय झालं, जोरात जायचं? हो, आपण सांगू बाबांना. बाबांना म्हणावं किती हळूहळू गाडी चालवायची ती, अशाने आम्ही नाही बसणार तुमच्या गाडीत. काय हुकूम आहे तुमचा? गाडी जोरात पाहिजे ना? ठीक आहे. हॅलो. हा, हो हो, मी तिची बहीणच बोलते. हा, हो, अँबॅसेडर. हो, नंबर बरोबर आहे. काय झालं? काय काय? हो, आलोच ताबडतोब. काय झालं? आपल्याला निघायला हवं. अगं पण कुठे? काय झालं? काय सांगायचं तुला? आणि इकडे त्याला. काही काळजी करू नकोस, आम्ही चौघी तुझं बाळ आयुष्यभर सांभाळू.
हे बघ बायसा, आपल्या मुलाच्या भल्यासाठीच मी सगळं करतो. आता तो श्रीमंताच्या घरी पडला. आता त्याचं ऑपरेशन होते, त्याच्यावर इलाज होती. तो बरा झाला की मी पुन्हा त्याला आपल्या घरी आली आणि ही त्यांची मुलगी त्यांच्या घरी पोहोचली. या दोघांवरती लक्ष राहावं म्हणून मी त्यांच्याच घरी ड्रायव्हर म्हणून राहणार. या मुलीला मी मालकिनीसारखं वागलो. तिचं बारसं मी त्यांच्याच घरी करी. बायसा, उगी 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 नकोले माझ्या लाजा. आता बाळाचं छान छान नाव ठेवायचं. माई, नाव काय ठेवायचं ग? अगं देवकीकडून यशोदेकडे आले बाळते. कृष्णाशिवाय दुसरं कोण असणार? याचं नाव कृष्णा ठेवूया. मी मात्र त्याला केशवच म्हणणार. ह, मला कान्हा म्हटलेला आवडेल. हा, बाईचा कृष्ण, तुझा केशव, हिचा कान्हा आणि माझा कन्हैया. बाईसाहेब, एक विनंती आहे. हिचंही करा नाचबास. काय गोंडस मुलगी आहे. आपण हिचं नाव राधा ठेवूया. छान आहे हो माई. ही राधा आणि हा माझा कृष्णा. केशवा. कान्हा नाही, कन्हैया.